शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। तर कोणत्या योजनेसाठी किती निधी, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आणि सरकारने नेमके काय निर्णय घेतले आहेत, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण कृषी विभागाच्या 21 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या 2 महत्त्वाच्या शासन निर्णयांची माहिती पाहणार आहोत। तर आजचे GR आहेत राष्ट्रीय खाद्य तेल अभियान म्हणजे तेलबिया योजना आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियान। या दोन्ही योजनांसाठी सरकारने मोठा निधी मंजूर केला आहे। चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर पहिला GR राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया। महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया अंतर्गत सन 2026-27 साठी पहिल्या हप्त्याचा निधी मंजूर केला आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील खाद्यतेल उत्पादन वाढवणे, तेल आयात कमी करणे, शेतकऱ्यांना तेलबिया पिकांकडे प्रोत्साहित करणे। तर या अभियानात सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, तीळ, मोहरी, करडई या पिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे। तर किती निधी मंजूर? तर सरकारने सन 2026-27 साठी एकूण रुपये 8,701.90 लाख निधी मंजूर केला आहे। यामध्ये केंद्र हिस्सा रुपये 5,221.14 लाख आणि राज्य हिस्सा रुपये 3,480.76 लाख, तसेच MEH 590 अंतर्गत अतिरिक्त रुपये 156.78 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे। तर कोणत्या प्रवर्गाला किती निधी? तर सर्वसाधारण प्रवर्ग रुपये 6,916.21 लाख, अनुसूचित जाती रुपये 1,035.68 लाख आणि अनुसूचित जमाती रुपये 750 लाख। तर शेतकऱ्यांना काय फायदा होणार? तर या निधीतून सुधारित बियाणे, तेलबिया उत्पादन वाढ, कृषी सहाय्य, प्रोत्साहन अनुदान, प्रक्रिया क्षमता वाढ यासाठी मदत दिली जाणार आहे। तर अंमलबजावणी कोण करणार? तर या योजनेचे नियंत्रण कृषी आयुक्तालय पुणे, तर निधी वितरणाची जबाबदारी सहाय्यक संचालक लेखावन यांच्याकडे असेल। नंतर कडधान्य आत्मनिर्भरता अभियान। तर आता पाहूया दुसरा महत्त्वाचा GR। केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून कडधान्य घटक वेगळा करून स्वतंत्र कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सुरू केले आहे। या अभियानाचा उद्देश देशात कडधान्य उत्पादन वाढवणे, आयात कमी करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे। तर किती निधी मंजूर? तर सरकारने सन 2026-27 साठी रुपये 6,666.66 लाख निधी मंजूर केला आहे। यामध्ये केंद्र हिस्सा रुपये 4,000 लाख आणि राज्य हिस्सा रुपये 2,666.66 लाख। तर प्रवर्गनिहाय निधी, तर सर्वसाधारण रुपये 5,253.33 लाख, अनुसूचित जाती रुपये 786.66 लाख आणि अनुसूचित जमाती रुपये 626.66 लाख। तर या योजनेत काय मिळणार? तर या योजनेत मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे उत्पादन, कृषी सहाय्य, उत्पादन वाढ कार्यक्रम राबवले जाणार आहेत। नंतर योजना नियंत्रण, तर या योजनेचे नियंत्रण देखील कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे राहणार आहे। तर महत्त्वाची माहिती, तर दोन्ही योजनांमधील निधीचा तात्काळ वापर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। तसेच केंद्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे। तर मित्रांनो, तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी, कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे। यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, उत्पादन वाढ आणि कृषी सहाय्याचा फायदा मिळणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।